जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून आपण भारतीय संविधानाला ओळखतो. पण राज्यशास्त्राच्या पारंपरिक चौकटीत हे संविधान बसवण्यासाठी आपल्याला नेहमीच्या व्याख्यांच्या पलीकडे जावे लागते. हे संविधान ताठर आणि लवचिक या दोन्ही टोकांच्या मधला मार्ग शोधते. त्याचप्रमाणे हे पूर्णपणे संघराज्य नाही आणि पूर्णपणे एकात्मक देखील नाही. संविधान सभेच्या प्रत्येक सत्रात सदस्यांनी जगभरातील शेकडो कायदेशीर तरतुदींची सविस्तर तुलना केली. त्यांनी प्रत्येक यंत्रणेला देशाच्या भौगोलिक आणि सामाजिक गरजेनुसार तपासून पाहिले, जसे एखादा इंजिनियर एखादा साचा तपासून पाहतो. MPSC परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कलमे आणि भाग रटून चालणार नाही. हा हायब्रिड साचा नेमका कसा तयार झाला आणि जागतिक पातळीवरील तज्ज्ञांनी यांना नेमकी कोणती नावे दिली आहेत हे समजून घेणे अनिवार्य आहे. यासाठी आपण 3 टप्प्यात ही रचना उलगडणार आहोत. पहिल्या टप्प्यात अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या बेस मॉडेल्समधून भारताने नेमके कोणते भाग निवडले हे आपण पाहू. दुसऱ्या टप्प्यात न्यायव्यवस्था आणि एकेरी नागरिकत्व यांसारख्या यंत्रणा कशा काम करतात आणि त्यातून संविधानाचा केंद्राकडे झुकलेला कल कसा स्पष्ट होतो याचे विश्लेषण करू. आणि तिसऱ्या टप्प्यात PYQ क्रक्समधील तज्ज्ञांच्या व्याख्यांची नेमकी वर्गवारी आपण तपासून पाहणार आहोत. ही 3 नावे आहेत जी राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेत वारंवार दिसतात. परीक्षेतील प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी या व्यवस्थेचे काम आणि तिला वर्णन करणारी शैक्षणिक शब्दरचना या दोन्हीवर तुमची पकड असली शास्त्रीजे. आधुनिक संविधानवादाची सुरुवात अमेरिकेतून झाली. अमेरिकेची राज्यघटना ही शुद्ध संघराज्य किंवा प्युअर फेडरलिझमचे उदाहरण आहे. अमेरिकेत घटक राज्यांना स्वतःचे सार्वभौमत्व असते. भारताने हा ढाचा स्वीकारला नाही, पण अमेरिकेकडून 2 अत्यंत महत्त्वाचे घटक घेतले: नागरिकांचे मूलभूत हक्क आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था. दुसऱ्या बाजूला ब्रिटनचे मॉडेल आहे. ब्रिटनची व्यवस्था याच्या अगदी उलट, म्हणजे पूर्णपणे एकात्मक स्वरूपाची आहे. या मॉडेलमधून भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली. यात मंत्रिमंडळाचे सामूहिक उत्तरदायित्व, नाममात्र राष्ट्रप्रमुख आणि A.V. डायसी यांनी मांडलेली कायद्याचे राज्य ही संकल्पना थेट ब्रिटनमधून घेण्यात आली. आपण अमेरिकेची न्यायव्यवस्था आणि ब्रिटनची संसद घेतली, पण या दोन्ही देशांची मूळ सत्ता संरचना भारताने स्वीकारली नाही. भारताच्या अफाट विविधतेत राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी एका वेगळ्याच डिझाईनची गरज होती. इथेच प्रवेश होतो कॅनडाचा. कॅनडाची राज्यघटना हा तो मूळ सांगाडा आहे ज्यावर अमेरिकन आणि ब्रिटिश घटक बसवण्यात आले. कॅनडाकडून आपण प्रबळ केंद्र असलेले संघराज्य ही संकल्पना घेतली. यामध्ये प्रशासनासाठी राज्यांना अधिकार दिले आहेत, पण पारडे नेहमी केंद्राच्या बाजूने जळ ठेवले जाते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शेषाधिकार किंवा रेसिड्युरी पॉवर्स. जे विषय केंद्र, राज्य किंवा समवर्ती सूचित नाहीत त्यावर कायदा करण्याचा अंतिम अधिकार संसदेला म्हणजेच केंद्राला दिला आहे, जेणेकरून भविष्यात देश विखंडित होऊ नये. अमेरिकेसारखे देश हे कमिंग टुगेदर फेडरेशन आहेत, जिथे राज्ये एकत्र येऊन केंद्राशी करार करतात. पण भारत हा होल्डिंग टुगेदर फेडरेशन आहे. संविधानाने राज्यांना एकत्र बांधून ठेवले आहे. भारतीय संविधान ही कॅनडाची चेसिस आहे, ज्याला ब्रिटनचे इंजन आणि अमेरिकेचे सेफ्टी फीचर्स लावले आहेत. हे संपूर्ण डिझाईन केंद्राची सर्वोच्च सत्ता अबाधित ठेवण्यासाठी तयार केले आहे. MPSCच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी एका ठिकाणी चूक करतात. सत्तेचे विभाजन पाहिल्यावर त्यांना वाटते की भारतात अमेरिकेसारखे दुहेरी संघराज्य आहे, पण हा एक आभास आहे. अमेरिकेत प्रत्येक राज्याचे स्वतःचे वेगळे संविधान असते आणि त्यांची स्वतंत्र न्यायव्यवस्था असते, जी केंद्राच्या न्यायव्यवस्थेला समांतर चालते. भारतात एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. ही एकच साखळी आहे जेथे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय उच्च न्यायालयांना आणि उच्च न्यायालयाचे निर्णय जिल्हा न्यायालयांना बंधनकारक असतात. या संपूर्ण पिरामिडच्या शिखरावर एकाच संस्थेचा अधिकार चालतो आणि संपूर्ण देशासाठी एकच कायदेशीर चौकट लागू होते. या केंद्रीकरणाला भक्कम करणारी आणखी एक यंत्रणा म्हणजे एकेरी नागरिकत्व. तुम्ही राज्याचे नागरिक नसून केवळ भारताचे नागरिक असता. या यंत्रणा स्पष्ट करतात की राज्यांना स्वायत्तता दिल्यासारखी वाटत असली तरी प्रत्यक्ष संविधानात केंद्रीकरणाची प्रवृत्ती किंवा युनिटरी बायस लपलेला आहे. या जाणीवपूर्वक केलेल्या संरचनेमुळेच राजकीय तज्ज्ञांमध्ये या संविधानाच्या नावाबाबत कमालीचे मतभेद आहेत. KC व्हियर यांनी याचे वर्णन अर्धसंघराज्य किंवा क्वासी फेडरल असे केले आहे. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी केंद्र आणि राज्यांमधील परस्पर अवलंबित्वावर लक्ष केंद्रित करत याला सहकारी संघराज्य म्हटले आहे. पॉल ॲपलबी यांनी भारतीय व्यवस्थेचे निरीक्षण करून याला अत्यंत संघिक राज्य म्हणून परिभाषित केले.
तर मॉरिस जोन्स यांनी याला सौदेबाजीचे संघराज्य म्हटले आणि आयव्हर जेनिंग्स यांनी याला प्रबळ केंद्रीय प्रवृत्ती असलेले संघराज्य असा शब्दप्रयोग दिला आहे. MPSTच्या पॉलिटी पेपरमध्ये हमखास गुण मिळवण्यासाठी तज्ज्ञांच्या या विशिष्ट व्याख्यांचा चार्ट जसाच्या तसा लक्षात ठेवणे हा सर्वात अचूक मार्ग आहे. या संपूर्ण गुंतागुंतीच्या रचनेला आपण एका सोप्या सूत्रात बांधू शकतो. कॅनडाचा केंद्र, ब्रिटनची संसद आणि अमेरिकेची न्यायव्यवस्था हेच ते अचूक कॉम्बिनेशन आहे ज्यामुळे भारतासारखा खंडप्राय देश होल्डिंग टुगेदर फेडरेशनवर एक संध आणि भक्कम उभा आहे. जर तुम्हाला यामागचे मेकॅनिक्स आणि कारणे समजली तर वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या लक्षात ठेवणे अजिबात कठीण जाणार नाही. आता आपण घेतलेल्या ज्ञानाची एक छोटी चाचणी घेऊ. आयोगाच्या धर्तीवर हा प्रश्न बघा. भारतीय संघराज्याला सहकारी संघराज्य असे उणी म्हटले आहे. याचे अचूक उत्तर आहे ग्रँडवेल ऑस्टिन. राज्यांना आणि केंद्राला धोरण राबवण्यासाठी एकमेकांशी सहकार्य करायलाच लागते. या रचनेवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला होता. राज्यघटनेच्या या हायब्रिड रचनेचे बारकावे आणि PYQ क्रक्सचा संपूर्ण टेबल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो अभ्यासा आणि येणाऱ्या परीक्षेला एका विश्लेषणात्मक आणि अचूक दृष्टिकोनातून सामोरे जा.